श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळते असे सुद्धा मानले जाते. त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा गायीला खूप महत्त्व दिले जाते. आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरात गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते हे पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. तर घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या वस्तू व्यवस्थित ठेवणे याला फार जास्त महत्त्व सांगितले आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि याचा प्रभाव घरात असणाऱ्या लोकांवरही पडत असतो. जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगती होते. पण समजा काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक कामातही बिघड लागतो आणि वास्तुदोषामुळे माणसाचे आर्थिक नुकसान तर होतेच, परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या सुद्धा उद्भवतात. आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या असतात की त्या शुभ गोष्टी तर आपण आपल्या घरात किंवा देवघरात केल्या तर त्याचे आपल्याला शुभ फळ मिळते आणि आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो. आणि त्यापैकी आपण आज एक वस्तू पाहणार आहोत, ती म्हणजे गाय वासरूची मूर्ती. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात कामधेनू गाय, ज्याला नंदिनी किंवा सुरभी म्हणून ओळखले जाते, ही हिंदू पौराणिक कथेमधून नमूद केलेली देवी गाय आहे. पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती, जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते. असे म्हटले होते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यही होऊ शकते. ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते. वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्पन्न, आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते. शिवाय असे म्हटले जाते की गायीचा सौम्य आणि पालनपोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्व आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो. माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व आहे की ते नवीन सुरुवात, वाढ आणि संगोपन दर्शवते. असे मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकते. त्यामुळे गायी आणि वासरू या दोन वस्तू मूर्ती एकत्र बसवून त्याचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण सुद्धा गाय ही अत्यंत प्रिय आहे. गायी हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते. आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेद सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत. म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवतांची पूजा केल्याचे पुण्य व आशीर्वाद मिळतो. असं सुद्धा म्हणतात, जर गाय वासरू आपण आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो. म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्की आणा. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवायची आणि कुठल्या धातूची ठेवायची, की त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो व ते आपण जाणून घेऊया. ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात.
स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे की जो व्यक्ती गायीची पूजा करतो आणि स्वतःची पूजा म्हणून मानतो, यामुळे गाई वासरू घरात ठेवणे हे खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते। त्याचप्रमाणे गाईला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला की दारासमोर आल्यावर घरासमोर जर कधी गाई आली तर आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खायला घालावा। ते खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो। घरात गाई वासरूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते। आता आपण जाणून घेऊया की गाय वासरूची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कुठली। वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजेच गाई वासरूची मूर्ती जर आपल्या ईशान्य दिशेला ठेवली तर ती शुभ मानले जाते आणि या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुख शांती टिकून राहते, वास्तुदोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो। आता गाई वासरूची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो? तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाई वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरात किंवा देवाऱ्यात ठेवू शकतो। असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीची ती ठेवू शकतो, पण तांब्याची किंवा पितळेची मूर्ती सुद्धा ठेवू शकतो आणि मूर्ती नसेलच तर आपण फोटो सुद्धा ठेवू शकतो आणि हा फोटो आपण आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो। म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती ही लावू शकतो। आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवराच्या दगडापासून जी मूर्ती बनवलेली असते ती आजकाल चिनी मातीतही बसून बनवलेली सुद्धा गाय वासरूची मूर्ती आपल्याला बाजारात बघायला मिळते। तर या सुद्धा आपण आपल्या घरात किंवा ऑफिसच्या ठिकाणी ठेवू शकतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा मिळतो। कारण कामधेनूची मूर्ती घरातील सर्व समस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यामुळे कुठलेही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही। आणि आपल्याला माहिती आहे की कामधेनूची माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि माता देवी सरस्वतीचे गुण आहेत, म्हणूनच कामधेनू गायीची मूर्ती फोटो आपल्याला अनेक। कामधेनू गायीची पूजा कशी करायची? तर ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनू मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो। कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवशी स्वामी शुक्र आहे आणि या दिवशीची देवता ही माता लक्ष्मी आहे, त्यामुळे आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो तशीच आपण या दिवशी गायीची वासराची पूजा सुद्धा करू शकतो। यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सुख समृद्धी सौभाग्य नेहमी वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होते आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणीही आजारी देखील असेल ते सुद्धा नष्ट होते। तर मित्रांनो, तुमच्या घरात सुद्धा कामधेनू गायीची वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या देवघरात किंवा घरात योग्य दिशेला तुम्ही ठेवा व तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा। त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा नेहमी प्रभाव टिकून राहील। कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली पापे दूर होतात असे मानले जाते। कोणत्याही पूर्वजाचा शापापासून टिकण्यासाठी देखील हे प्रभावी असल्याचे मानले जाते। व्यवसायात किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये होणारे नुकसान या उपायाने दूर होतात। कोणतेही कर्ज सहजपणे सोडवू शकतात आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने निर्माण केलेल्या समस्या दूर करू शकतात। वास्तू कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांनाही फायदा होतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेललाही सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।